नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सप्टेंबर 2024 प्रेडिक्शन पाहणार आहोत. मी ते 3 पाइल्स रेडी करते. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2 आणि पाइल नंबर 3. आपण त्यांना राशींची चिन्ह सुद्धा देऊया. पाइल नंबर 1 साठी सिंह रास, वृषभ, मीन, तुळा. पाइल नंबर 2 साठी मकर रास, कुंभ रास, धनुरास, मेष रास. पाइल नंबर 3 साठी वृश्चिक रास, मिथुन रास, कर्क आणि कन्या. पाइल नंबर 1 पाहूया. ब्ल्यू तारा हे चित्र आहे. पाइल नंबर 1 साठी कालीमातेचे रूप आहे. पाइल नंबर 2 साठी मातंगी हे रूप आहे. आणि पाइल नंबर 3 साठी मोक्ष ऑफ काली हे चित्र आहे. सो या 3 पाइल्स आहेत. आपण ह्यांना क्रिस्टल पण देऊया. पाइल नंबर 1 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2 साठी ग्रीन जेड हा क्रिस्टल आहे. सॉरी, ट्री ॲगेट हा क्रिस्टल आहे. आणि पाइल नंबर 3 साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे. सो ही पाइल्सची चित्र आहेत, क्रिस्टल आहे आणि राशींची चिन्ह आहेत. तुम्ही जे प्रिफर करता चंद्ररास, सूर्यरास किंवा जन्मलग्न त्यावरून सिलेक्ट करा. एक किंवा एकापेक्षा जास्त पाइल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण सिलेक्शन इंट्युटिव्हली असू दे जेणेकरून तुम्हाला रीडिंग रेझोनेट होईल. सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रीडिंग पाहता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही चित्रांवरून सिलेक्ट केलं किंवा क्रिस्टलवरून आणि त्याला तुमची रास मॅच झाली नाही तरी काही फरक पडत नाही. जे काही पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह एनर्जी असेल ती तुम्ही कन्सिडर करा, निगेटिव्ह सोडून द्या आणि एन्जॉय करा रीडिंग, एवढंच म्हणणं आहे. सो आता आपण रीडिंगला स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे ब्ल्यू तारा आणि इथे राशींची चिन्ह आहेत सिंहरास, वृषभ रास, मीन रास आणि तुळा रास. आणि तुमचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. हे काही ओरॅकल डेक मी यूज करणार आहे आणि हा टॅरो डेक यूज करणार आहे. तुमचे कार्ड्स काही ड्रॉ करूया आपण.
तुमचं कार्ड आहे द बार्डो. इट्स टाइम टू टेक ॲक्शन. न्यू मून इन एरीज ही एनर्जी आहे. अनसूज रून आहे. विनस इन सॅजिटेरियस, फ्लर्टेशन. दुसरं मर्क्युरी इन टॉरस, रेजिस्टन्स एक आहे. यंगर मॅन, डीलिंग और रिलेशनशिप विथ यंगर मॅन. ग्रास हॉपर, सिच्युएशन्स in the balance that required careful handling. आपकडे इथे राहू दे. पाइनएपल, रिकन्सिलेशन. फॅन, रोमॅन्स, सेलिब्रेशन पार्टी. फ्लूट, डिसअपॉइंटमेंट इन फ्रेंड और लवर. Torch, spiritual development, enlightenment, awareness and understanding. August, and marriage. Bottom of the deck, death. King of Sword, Ace of Cups, Four of Pentacles, Seven of Wand, Ace of Wand, the Fool, the Hierophant, Two of Pentacles, Three of Swords, and bottom of the deck, Death. फर्स्ट ऑफ ऑल बॉटम ऑफ द डेक डेथचं कार्ड आहे. डेथ हे कार्ड कधीही ॲक्च्युअल डेथ दाखवत नाही टॅरोटमध्ये. डेथचं कार्ड हे ॲक्च्युली तसं बघितलं तर एखादी गोष्ट नवीन सुरुवात व्हायची असेल तर काहीतरी एंड व्हावं लागतं. सो ते दर्शवणार आहे. सो बॉटम ऑफ द डेक आहे तुमचं सबकॉन्शियस आहे माइंड. सो इथे असा विचार आहे की कुठेतरी
तुमच्याकडून एखादी नवीन सुरुवात, एखादी नवीन फेज तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहात लाईफमध्ये. कुठल्या तरी बाबतीत एक मनाची तयारी असणार आहे काहीतरी नवीन करण्याची, कुठल्या बाबतीत नवीन सुरुवात. कारण अनसूज ऋण आहे, अनसूज ऋणसुद्धा एक नवीन बिगिनिंग दाखवतं, किंवा मग नवीन कनेक्शन्स, एखाद्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यात येत आहे हे दाखवतं. सो अशा प्रकारचं एखादं कम्युनिकेशन तुम्हाला मिळायचं, कारण हे कम्युनिकेशनचं ऋण आहे. सो कुठल्या बाबतीमध्ये ह्या सप्टेंबरमध्ये तुम्हाला काही बाबतीमध्ये संवाद घडणार आहे, नवीन कनेक्शन जुळतील. दुसरं म्हणजे काही बाबतीत काही मेसेजेस तुम्हाला मिळायचे चान्सेस आहेत, इम्पॉर्टंट मेसेजेस जे आतापर्यंत तुम्ही वेट करत होता मे बी कदाचित. सो हे अशा प्रकारची एनर्जी. ओव्हरऑल सगळी कार्ड्स, टॅरोटची कार्ड्स आणि यांचा विचार केला ना तर बार्डो कार्ड हे तुम्हाला सांगतं की काही गोष्टी जेव्हा तुम्हाला पुढे जायचं आहे लाईफमध्ये, मग तुम्ही तुमच्या मटेरियल लाईफमध्ये असेल किंवा मग स्पिरिच्युअल लाईफमध्ये, जेव्हा तुम्हाला पुढे जायचं आहे, कुठेतरी आगेकूच करायची आहे, तेव्हा काही गोष्टी ज्या अननेसेसरी आहेत की ज्यांची तुमच्या आयुष्यात आता त्यामध्ये गरज नाही किंवा तुम्हाला त्या दुःखदायक आहेत, या अशा गोष्टींना लेट गो करण्याची गरज आहे, हे बार्डोस दाखवतं. सो ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये एक दुःख निर्माण केलेले आहे किंवा पूर्वीच्या काही आठवणी असतील किंवा पूर्वीचे काही तुमच्या एक पॅटर्न्स असतील, बिलीफ सिस्टम्स असतील, तर त्यांना आता कुठेतरी मागे सोडून येण्याची गरज आहे आणि तुमच्यामध्ये एक स्पेस क्रिएट करण्याची गरज आहे, एक फॉरगिवनेस आणण्याची गरज आहे असे. सो एका नवीन बिगिनिंगसाठी तुम्ही तयार राहा असं काहीच. आणि मे बी ह्या गोष्टीची सुरुवात ही बिगिनिंग आता सर्वसाधारण या कार्ड्सवरून तर दिसेल इमोशनल लेवलला किंवा तुमच्या करिअरमध्ये क्रिएटिव्ह लेवलला, जिथे तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करणार आहात, मग तुमच्या वर्क लेवलला असेल, रिलेशनशिपमध्ये, या दोन बाबतीमध्ये तुम्हाला या सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पुढे जाताना दिसतील. सो इथे ऑगस्टचं कार्ड आहे. सो काही गोष्टी ह्या ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे मे बी तुमच्या बाबतीत, आणि आता हे टॉर्चचं कार्ड सांगतं की त्याच्यामध्ये तुम्हाला या पुढच्या महिन्यामध्ये डेव्हलपमेंट बघता येतील. सो ही गोष्ट आयदर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू शकते, तुमच्या करिअरमध्ये असू शकते, की जिथे तुम्ही स्वतः एक्सप्रेस होणार आहात, तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर, तुमचे इंटेलेक्च्युअल वापरणार आहात अशा ठिकाणी, किंवा मग तुम्ही अध्यात्माकडे जर असाल किंवा काही धार्मिक गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तर त्या बाबतीमध्ये, कारण ते सुद्धा इमोशन्सशी रिलेटेड असतं, आपल्या माइंडशी रिलेटेड असतं. सो ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये ह्याच्याशी जर तुम्ही कन्सर्न असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक बरेचसे काही बदल या पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये एक नवीन सुरुवात तुम्हाला झालेली जाणवेल. सो हे मॅरेजचं कार्ड आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये एखादी नवीन रिलेशनशिप, एखादं लग्न किंवा काही, पण इथे असं दाखवतं आहे या कार्ड्सवरून की मे बी एखादी व्यक्ती की जी दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे, हे जवळपासचं नाही आहे, कारण हे जे कार्ड आहे ना व्हीनस इन सॅजिटेरियस, हे इथं बाहेरच्या रिलेशनशिप्स अदर कंट्रीजच्या त्यांच्याशी एक चांगले संबंध प्रस्थापित होणं किंवा मग मॅरेज असं दर्शवतं. सो काही बाबतीमध्ये तुम्हाला एक असं दिसतं आहे की पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याच बाबतीत काहीतरी संवाद, कम्युनिकेशन, कदाचित तुम्ही वर्बली जास्तीत जास्त या अनसूज ऋण हे वर्बल कम्युनिकेशनवरती भर आहे याचा. सो कुठले ना कुठले तरी मेसेजेस तुम्हाला मिळणं किंवा एखाद्या सिच्युएशनमधून, कारण इथे डिवाईन प्रोटेक्शनसुद्धा आहे, या स्प्रेडमध्ये डिवाईनली प्रोटेक्टेड आहात तुम्ही असंही दिसतं आहे. सो कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये एखादी धोक्याची सूचना मिळणं हे सुद्धा एक प्रकारचं कम्युनिकेशन असतं. सो अशा प्रकारचे कम्युनिकेशन जे अध्यात्माकडे आहेत त्यांना एखादं डिवाईन कम्युनिकेशन मिळण्याचे चान्सेस होऊ शकतात, कारण या रूममध्ये प्रोफेसीजचं पोटेन्शियल आहे. पुढचं एक भूतकाळ जाणून घेण्याचं किंवा प्रोटेक्शन करण्याचं हे जे पोटेन्शियल आहे ना, हे यामध्ये जास्त करून आहे या अनसूज रूममध्ये. सो एखाद्याला स्पिरिच्युअल ग्रोथ करायची असेल, ते एखादे नवीन इन्साईट्स तुम्हाला
यायचे असेल तर ते मिळण्याचे तुम्हाला या पिरियडमध्ये जास्त चान्सेस आहेत. बऱ्याचशा गोष्टी या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट केलेल्या नसतील आणि त्या घडताना तुम्हाला दिसतील, असं काहीच आहे. सो ही कार्ड्स तसं दर्शवतात. अचानकपणे एखादी गोष्ट एखादी कलांनी, कारण काय माहिती आहे डेथचं कार्ड आहे. सो डेथचं कार्ड हे एक नवीन एक ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड, मुळात 8th हाऊस आहे, 8th हाऊसचं कार्ड आहे. सो हे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन कधीही असं अचानकच येतं ते ट्रान्सफॉर्मेशन. सो एखाद्या झंझावातासारखं. सो काही गोष्टी अनएक्सपेक्टेड आहेत तुम्हाला आणि त्या तुम्हाला घडताना दिसतील. एक प्रकारची नवीन सुरुवात होईल, नवीन कनेक्शन्स तुमचे जुळतील, काही नवीन संधी तुम्हाला हे एखाद्या डिवाइन सपोर्ट आहे असं दिसतं इथे. न्यू मून इन एरीजचा मेसेज आहे, इट्स टाईम टू टेक ॲक्शन. सो ह्या सप्टेंबरमध्ये तुम्ही हे जे काळ आहे ना, हे काळ आलं हे खूप पॉझिटिव्ह साईन म्हणता येईल. हा न्यू मून आहे, नवीन चंद्र आहे जो वाढत जाणार. ही कला आहे ना पुढे वाढत जाणार आहे आणि मग नंतर त्याचं पूर्ण चंद्र तुम्हाला आकाशात दिसेल. सो बऱ्याच बाबतीत तुम्हाला पुढे डेव्हलपमेंट तुमच्या कार्यक्षेत्रात असेल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल, स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये असेल, तुम्हाला डेव्हलपमेंट एक झालेली जाणवेल. कारण हे काळ खूप चांगलं आहे. कारण मुळात ही जी एनर्जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे न्यू मून इन एरीजची. सो इथे सगळ्या गोष्टीला धडक आहे. पुढे जाण्यासाठी ग्रोथसाठी खूप चांगला पिरियड आहे असं म्हणता येईल. एक प्रकारे युनिवर्स तुम्हाला सपोर्टिव्ह आहे असं समजा तुम्ही. एक युनिवर्सची आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं हे डिवाइन प्रोटेक्शन आहे. सो इथे प्रोफेसीसाठीचं पोटेन्शियल जास्त आहे. सो इथे कुठे ना कुठेतरी डिवाइनचं कनेक्शन, युनिवर्सचं कनेक्शन ह्या पिरियडमध्ये तुम्हाला जाणवेल. एक कदाचित तुम्हाला काही बाबतीमध्ये अलर्टनेस मिळेल, काही इन्साईट्स मिळून जातील, काही बाबतीमध्ये काही धोक्याची सूचना असेल किंवा ते एक प्रकारचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल प्रत्येक बाबतीमध्ये. जरुरी नाही की तुम्ही स्पिरिच्युअलच असायला हवं, पण ओव्हरऑल सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला तो युनिवर्स तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करत आहे पुढे जाण्यासाठी, तुमच्या ग्रोथसाठी असं तुम्हाला. सो इथे कुठल्याही बाबतीमध्ये काही निगेटिव्ह असेल तर बार्डो सांगतो तुम्हाला की ते लेट गो करा. कारण बार्डो हे ॲक्च्युली जर ह्या कार्डचा विचार केला, हा ॲक्च्युली स्पिरिच्युअल डेक आहे. सो या कार्डचा शब्दशः किंवा त्या दृष्टीने विचार केला तर हा पिरियड असा असतो बार्डोचा की जेव्हा मृत्यू होतो आणि सोल नवीन शरीर धारण करणार असतं, त्यामधला जो पिरियड असतो ट्रान्झिशनचा पिरियड, तो ट्रान्झिशनचा पिरियड हा बार्डो असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या 45 सेकंदामध्ये ती जी घटना असते त्यामध्ये 45 सेकंदामध्ये त्या व्यक्तीचा जीवनपट हा त्याच्या समोरून पास होतो. मग तिथे जर काही अतृप्त इच्छा असतील की एखादी गोष्ट करायची राहिली किंवा एखादा रिवेंज असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जे इमोशन्स त्या 45 सेकंदामध्ये जेव्हा त्या सोलच्या मेमरीमध्ये असतात त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो. सो बार्डोसचा कार्डचा मुळातच अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये अशा कुठल्या गोष्टी राहू देऊ नका की ज्याने तुम्हाला ते पॅटर्न्स पुढे फॉलो करावे लागतील, पुन्हा हे जन्म घ्यावे लागतील त्या गोष्टी लेबल करण्यासाठी. की त्या 45 सेकंदामध्ये तुमच्याकडे फक्त स्पेस आहे, कुठल्याही मेमरीज नाही आहेत की हे करायचं आहे किंवा ते करायचं राहिलं गेलं, हे दुःख राहिलं, ही इच्छा आहे ती पूर्ण झाली असती तर किंवा हे. सो अशा प्रकारचे जेव्हा मेमरीज नसतील तेव्हा त्या सोलला मुक्ती मिळू शकते. म्हणून ह्या बार्डोचा ह्या स्प्रेडमध्ये अर्थ असा आहे की तुमची आता नवीन सुरुवात होणार आहे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये. तेव्हा अगोदरच्या काही गोष्टी या तिथेच सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा, हे इथे कुठेतरी इथे म्हणणं आहे. सो मे बी काही पास्ट असेल तर त्या कुठल्याही किंवा सिच्युएशन तुमच्या कुठल्याही स्टेजला असेल सिच्युएशन तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न, लेट गो काय म्हणतात त्याला, गिव्ह अप करू नका ती सिच्युएशन. कारण ही खूप छान स्टार्ट असणार आहे
या पुढच्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे ही एनर्जी इतकी सुंदर आहे की यामध्ये तुम्ही जे काय सुरू कराल ना ते त्याचे फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील असं आहे. म्हणून हे तुम्हाला फूलचं काळ आहे. फूल ही नवीन बिगिनिंग आहे. सो इथे झोकून द्या, युनिवर्सवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा, असा एक प्रकारचा मेसेज. 2 एसेज आहे. सो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि तुमच्या इमोशनल लेवलला एक नवीन प्रकारची सुरुवात. एस ऑफ कप हे डिवाइन लव आहे. सो त्या संधीला जाताना, सामोरे जाताना कुठेतरी मनामध्ये प्रेम असू द्या, एक फॉरगिव्हनेस असू द्या, असं इथे सांगणं आहे. दुसरं इथे हा मेसेज आहे की एकतर गिवअप करू नका तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये, कारण ही एक खूप छान सुरुवात असणार आहे. आणि जे काही तुम्हाला एफर्ट्स द्यायचे आहेत, 7 ऑफ वॉन्ड, जे काही तुम्हाला एफर्ट्स लावायचे आहेत, जे काही प्रयत्न करायचे आहेत ते मनापासून करा. जेवढ्या ताकदीने करता येतील तेवढ्या ताकदीने करा आणि त्या बाबतीत एक आनंद मनात असू द्या. जे तुम्ही एफर्ट्स घेत आहेत ते मनापासून असू द्या, त्या बाबतीत तुम्ही आनंदी राहा. न्यू मून एरिसचा मेसेज आहे की तुम्हाला एक जर तुम्ही एखादी गोष्ट, एखादं काही तुमचं एम असेल, नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला डेव्हलप करायची आहे, नवीन रिलेशन स्थापित करायचं, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला एक 12 महिन्याचा प्लॅन करण्याची गरज आहे. हे इतक्या इमिजिएटली एखादी गोष्ट घडली आणि झाली असं नाही आहे. तुम्हाला त्यामध्ये एक प्लॅनिंगने पुढे जाण्याची गरज आहे. इनफॅक्ट द एस ऑफ कप्स ही एखादी नवीन रिलेशनशिप, एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस या पुढच्या महिन्यामध्ये काहींच्या बाबतीत असे येऊ शकतात. सो त्या दृष्टीने सुद्धा किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी काही इंटेन्शन सेट करणं, कारण हे न्यू मून आहे, सुरुवात झालेली आहे ह्या पिरियडला. सो आता तुम्ही जेव्हा इंटेन्शन सेट कराल, एखाद्या गोष्टी काय तुम्हाला अचीव करायचं, तुमचं ध्येय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा सेट कराल तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर 12 महिन्याचा प्लॅन करून तुम्हाला पुढे जायचं आहे, असा इथे मेसेज आहे. सो तिथे तुम्हाला एक डिटर्मिनेशन असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीवर सातत्यपूर्ण कष्ट करणं, पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये ठेवणं आणि तेवढी ताकद, एक मेंटल आणि फिजिकल पॉवर, या तिन्ही गोष्टींची गरज आहे, असं न्यू मून एरिसचा मेसेज आहे. कारण तो एरिसची, मंगळाची एनर्जी आहे. सो त्या प्रकारचं एक सैनिकी वृत्ती तुमच्यामध्ये तुम्ही बांधवायची आहे. दुसरं म्हणजे 12 महिन्याचा प्लॅन तुम्हाला यासाठी सांगायला की हे इथे मंगळाची एनर्जी आहे. सो थोडा इम्पल्सिव्हनेस असू शकतो, पण म्हणून इथे एक प्रकारचा ॲडवाईस आहे की तुम्ही जास्त फास्ट जाऊ नका. गोष्टी त्याला जितका वेळ लागणार आहे किंवा त्या प्लॅनिंगने स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करा, असं कुठेतरी इथे म्हणणं आहे. दुसरं असं दिसतं की बऱ्याच बाबतीमध्ये तुम्ही इंटेलेक्च्युअल लेवलला काही डिसिजन्स घेणार आहात. एक तुमचं माइंड असेल, बौद्धिक क्षमता चांगली असणार आहे तुमची, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणार. जे कोणी नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा एक आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन ही या महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगली झालेली जाणवेल. म्हणजे तुम्ही स्वतःहून खूप फोकस असणार आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की युनिवर्स तुम्हाला सपोर्टिव्ह असणार आहे. तुम्ही जास्त डिस्ट्रॅक्टेड होणार नाही. आपल्या कुठल्याही गोष्टीवरती तुमचे कॉन्सन्ट्रेशन छान असणार आहे. माइंड रॅशनल, सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे जाण्याची एक तयारी असणार आहे. इन कंजंक्शन टू फूलचं काळ हे सांगतं. सो किंग ऑफ स्वॉर्ड हा मिलिटरी इंटेलिजन्स आहे. इथे मंगळाची एनर्जी आहे. सो इथे मास्क्युलाइन एनर्जी जास्त आहे. सो कुठल्याही गोष्टीला धडक ही तुमच्या आयुष्यामध्ये या क्षेत्रांमध्ये तुम्हाला आता जाणवेल. दुसरं इथे मर्क्युरी इन टॉरस आहे. टॉरस मुळात सेकंड हाऊस मंदिर असे कालपुरुष कुंडलीमध्ये वृषभ, जे आपल्या धनाशी संबंधित असेल. सो तुम्हाला असं दिसेल की सप्टेंबरमध्ये बऱ्याचशा फायनान्शियली गोष्टींना धडक मिळालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या फायनान्सेसबद्दल तुम्ही बरेचसे स्टेप्स घेणार आहात. तुम्ही तुमचं एखादं सपोज बिझनेस जरी चालू करायचा असेल तुम्हाला, किंवा काही गोष्टीमध्ये एक्सपॅन्शन आणायचं असेल किंवा काही, सो इथे तुम्हाला इथे तुम्हाला ॲडवाईस आहे की फायनान्शियल बाबतीमध्ये तुम्हाला पूर्ण विचारपूर्वक
म्हणजे आर्थिक घडामोडी जास्त होणार आहेत या सप्टेंबरमध्ये असं दिसतं आहे. पैशाची आवक असणारे 4 ऑफ पेंटॅकल सांगतं. तुम्ही तुमच्या पोझिशन्समध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळे ते मॅनेज करणं, 2 ऑफ पेंटॅकल सांगतं ते मॅनेज करणं हे एक चॅलेंज असणार आहे की त्याचं एक प्रॉपर म्हणता येईल की एखादा तुम्हाला फायनान्शियल ॲडवाईस घेण्याची गरज लागेल असं दिसतं आहे. एखादे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला साईन करायचे असतील, काही इन्शुरन्स पॉलिसीज वगैरे असतील, सो तुमच्या अकाउंट्सकडे पाहायचं असेल, काही आर्थिक बाबतीत आपल्या आता आर्थिक घडामोडी काय आहेत आजूबाजूला त्याचा विचार घेऊन तर तुम्हाला पुढे जायचं असेल, तुम्ही एखाद्या बिझनेस संबंधी तुम्हाला जर काय ॲडवाईस वगैरे घ्यायचे असेल तर त्यासाठी ह्या पिरियडमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या बाबतीत घडलेल्या दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही आणि मुळात किंग ऑफ स्वोर्ड आहे, सो तुमचा अप्रोच असाच असणार आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याचा विचार करून, प्लॅनिंग करून, फार लांबचा विचार करून पुढे जायचं. एक रॅशनल माइंड असणारे तुम्ही डिसिजन्स प्रॉपर घ्याल असं दिसतंय. दुसरी गोष्ट, विनस इन सॅजिटेरियसची एनर्जी आहे इथे. सो हे काळ एक थोडंसं रिलेशनशिपबाबत सांगतं. काहींच्या बाबतीमध्ये कदाचित इतर देशांमधल्या लोकांशी कम्युनिकेशन हे तुमचं किंवा एखादी रिलेशनशिप बिल्ड होणं किंवा खूप एक चांगल्या प्रकारची फ्रेंडशिप होणं किंवा इतरांना आता सोशल मीडियाशी रिलेटेड आहेत कार्डची. सो ऑन सोशल मीडिया जर कोणी ऑपरेट करत असेल काही किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर एक बाहेरगावच्या देशांशी तुमचं कम्युनिकेशनसाठी हा पिरियड खूप चांगला आहे. कारण हे अंशुज ऋण मुळात कम्युनिकेशनचं ऋण आहे. सो हा पिरियड खूप चांगला आहे कारण त्यामध्ये कदाचित क्लोज रिलेशनशिप तुमच्या होऊ शकतील. काहींच्या बाबतीमध्ये बाहेरगावी मॅरेजेस होण्याचे चान्सेस आहे इतर कंट्रीजच्या एखादे किंवा तिथं बाहेरचं स्थळ असू शकतो किंवा सॅजिटेरियस विनस इन सॅजिटेरियस आहे. सो कदाचित अशी काही रिलेशनशिप की तिथे तुमची पहिली भेट एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा क्लासेसमध्ये किंवा कुठल्या तरी अशा ठिकाणी तुमची भेट होऊन मग पुढे रिलेशनशिप डेव्हलप होणं असं होईल. कारण इथे बऱ्याचशा गोष्टी डेव्हलपमेंटवरती भर आहे या सप्टेंबरमध्ये. काही गोष्टी ऑगस्टपासून सुरुवात झालेली असेल. मे बी मॅरेजचं काळ हे युनियन दाखवतं, सिम्पली मॅरेज असंच नाही. सॉरी, एक मिनिट मी जरा वॉटर ब्रेक घेते. मॅरेजचं काळ युनियनमध्ये. सो तुम्ही बिझनेस जरी एकत्रितपणे करत असाल किंवा काय किंवा मग रिलेशनशिपच्या बाबतीत म्हटलं तर काही गोष्टी ऑगस्टपासून सुरुवात झाली असेल पण आता याला तुम्हाला एक डेव्हलपमेंट तुम्हाला या पिरियडमध्ये सप्टेंबरमध्ये दिसून येईल असं दिसतंय. तुमची पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन चांगली असणार. 3 ऑफ स्वोर्ड हे डिवोशनचं काढ, सॅटर्न इन लिब्रा. सो डिवोटेडली तुम्ही आणि 7 ऑफ वॉन्ड हे जी आहे ना ही एनर्जी ही एक मास इन लिओ आहे. सो कार्यक्षेत्रामध्ये क्रिएटिव्हली तुम्ही जर एक्सप्रेस करत असाल स्वतःला किंवा काहीही जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे, एक उपासना जरी म्हटले कारण पंचम स्थान आहे लिओज म्हणजे पंचम स्थानातली रास आहे. सो एखादी उपासना तुम्ही करताय, अध्यात्म करताय आणि तुम्हाला काहीतरी अचीव करायचं आहे, तुम्हाला एखादी कॉम्पिटिशन अपोजिशन फेस करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन असणार, तुमची सगळी एनर्जी फोकसमध्ये असणार आहे, डिवोटेड असणार आहे. एक स्वतःला मनाला एक निर्बंध घालून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतील पुढच्या महिन्यामध्ये असं दिसतं. शिक्षणासंबंधी काही बाबतीमध्ये द हायरोफन इन कंजक्शन टू एस ऑफ कप्स असं दिसतं आहे की एखादी नवीन सुरुवात, एखादी काहीतरी नवीन शिकण्याचा, उच्च शिक्षण घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता किंवा एखादी योग, मेडिटेशन याची एखादी सुरुवात किंवा मग काहीतरी बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला काहीतरी अचीव करायचं असेल, एखादं नॉलेज मिळवायचं आहे तर त्याची एखादी सुरुवात तुम्ही या सप्टेंबरपासून करू शकता.
असं इथे दिसतंय. तुमचा संवाद हा एक प्रकारे ओपन असणार आहे, फ्री असणार आहे. तुम्ही एक म्हणता येईल की म्हणजे निदान रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, प्रेमाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर एक ओपनली संवाद तुम्ही साधाल. रिलेशनशिप बाबतीमध्ये नवीन रिलेशनशिपचं तर आहेच, पण एखादी डिसअपॉइंटमेंट फ्रेंड अँड लव्हरचं काढ आहे. सो एखादी जुनी रिलेशनशिप असेल आणि ती त्यातून आता बाहेर पडून तुम्हाला काही नवीन जर तुम्ही करू इच्छित असाल तर ते सुद्धा त्यासाठी सुद्धा एक पिरियड खूप चांगला आहे. दुसरा म्हणजे निगोसिएशनसाठी एखाद्या बाबतीमध्ये बिझनेस रिलेटेड असेल किंवा काय, तर त्याला हा पिरियड खूप चांगला आहे. फायनान्शियल मॅटर तुम्हाला केअरफुली हँडल करायचे, त्याचे एक प्रॉपर डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्ही एखादा ॲडवाईस घेऊ शकता. एखाद्या हुशार वयस्कर व्यक्तीचा तुम्हाला ॲडवाईस मिळू शकतो. अंशुधृ हे दाखवतं की काही बाबतीमध्ये अंशुधृ हे दाखवतं की एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला, जी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे अशा व्यक्तीचा तुम्हाला ॲडवाईस मिळू शकेल असं दिसतंय. सो ओव्हरऑल मला हे काही गोष्टी मला तुमच्या स्प्रेडमध्ये दिसत आहेत ज्या सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत. पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं मातंगी हे कालीमातेचं रूप आहे. तुमचा क्रिस्टल आहे ट्री ॲगेट आणि राशींची चिन्ह आहे मकर रास, धनुरास, कुंभ रास आणि मेष रास. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. द हंटर हे काढलं आहे. फुल मून इन कॅन्सर, अ पर्सनल इश्यू रिचेस रिझोल्युशन हे कार्ड आहे. केनाज रून आहे. Venus in Libra, indecision. Saturn in Leo, generosity. Saturn in Taurus, ostentation.
Wine, seek out information that will help you. Weeping willow, family sorrow. Box, you will receive a gift. Coins, money will be coming to you. Hammock, taking a vacation physically or mentally. सक्सेस चं कार्ड आहे. टॅरोट ऑफ द डिवाइन यूज करूया. Bottom of the deck, Two of Swords. Four of Wands. Ten of Coins. King of Swords. The Fool. Two of Coins. The High Priestess. King of Coins. Eight of Wands. The Tower. अच्छा, खूपच छान कार्ड्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल 10 ऑफ कॉइन्स आहे. सो मटेरियल सिक्युरिटी खूप सारे खूप एक म्हणता येईल की पैशाच्या दृष्टीमध्ये द मनी विल बी कमिंग टू यू. पैशाच्या दृष्टीने खूप चांगले एक सक्सेस आहे. द फोर ऑफ वॉन्ड हे सक्सेस आहे. आणि 10 ऑफ कॉइन्स हे पेंटॅकल्समधलं सगळ्यात लास्ट कार्ड. 10 ऑफ कॉइन्स हे मटेरियल सिक्युरिटी. हंटरचं कार्ड आहे ना, हंटरचं कार्ड असं दाखवतं की या पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये तुम्ही बऱ्याच बाबतीत सगळ्या बाबतीत एक फोकस असणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा इथे इमोशनलचे कार्ड्स नाही म्हणजे कप्स नाही आहेत इथे. इथे बरेचदा म्हणजे वॉन्ट आणि स्पोर्ट्सच दिसत आहेत, कॉईन्स आहेत. पेंटॅकल संबंधी म्हणजे फायनान्सेस संबंधी बऱ्याच घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. कदाचित पैशाचा फ्लो येईल, कदाचित तुमच्याकडे असं दिसतं आहे काहीतरी न्यूज येईल. कारण 10 ऑफ कॉइन्स काय किंग ऑफ कॉईन आहे इन कंजंक्शन. सो फायनान्सेसच्या बाबतीत 1 सप्टेंबर महिना तुम्हाला चांगला जाणार आहे. सॅटर्न इन टॉरस आहे. तुम्हाला असं दिसेल की तुम्ही एक एनर्जी लेवल तुमची छान असणार आहे, फोकस असणार आहात तुम्ही.
सगळ्या गोष्टींवरती. एखादी गोष्ट हाती घेतलेलं आहे एखाद्या इनफॅक्ट नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी हा पिरियड चांगला आहे. सो एखादी गोष्ट हाती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ती एखादी गोष्टीची इच्छा करणं आणि त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न सुरुवात करणं यासाठी खूप चांगला पिरियड आहे असं म्हणता येईल. की काहीतरी एक तुम्ही इंटेन्शन ठरवता, एखादं एम ठरवता आणि त्या दृष्टीने एखादं बिझनेस करायचा विचार करताय किंवा करिअरमध्ये काही नवीन ॲडव्हान्समेंटसाठी एक्सपेन्शनसाठी काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत असाल. खूप चांगला पिरियड आहे. फर्स्ट ऑफ ऑल फायनान्सीच्या दृष्टीने जर विचार केला तर इथे 7 ऑफ पेंटेकल्सची एनर्जी असलेले कार्ड आहे, सॅटर्न इन टॉरस. सो ही जी एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे तुम्ही असं दाखवते की कदाचित तुम्ही एक दीर्घ मुदतीचे काही इन्व्हेस्टमेंट किंवा काहीतरी कमिटमेंट असं कराल, तुम्ही काहीतरी व्यवहार तुम्ही कराल फार विचारपूर्वक. दीर्घ मुदतीच्या इन्व्हेस्टमेंट किंवा पैशासंबंधी काही डिसिजन्स तुम्ही या सप्टेंबरमध्ये घ्याल असं दिसतंय. आणि एक फायनान्सेसमध्ये तुमच्या एक स्टेडी कंटिन्युअस, स्लो म्हणता येणार नाही, स्टेडी आणि एक कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट तुमच्या फायनान्सेसमध्ये या पुढच्या काळामध्ये या सप्टेंबरपासून तुम्हाला दिसेल. दुसरं असं म्हणायचं झालं तर मी म्हटलं ते हंटरचं कार्डसुद्धा ते सांगतं, एखादा एम ठरवून त्याच्या दृष्टीने प्रवास करणं, त्याचा एक पाठलाग करणं, एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायचं आहे, टार्गेट आहे ते अचीव करायचं आहे. सो तशा प्रकारची एक एनर्जी आहे. दुसरं म्हणजे 4th हाऊस आहे इथे, हाय प्रेस्टेस 4th हाऊसचं कार्ड आहे. दुसरं फुल मून इन कॅन्सर आहे. आता फुल मून एनर्जी आहे म्हणजे पूर्ण चंद्राची एनर्जी आणि कॅन्सरचं म्हणजे कर्क राशी, मुळात कर्क राशी चंद्राचीच आहे. सो चंद्राची आवडती रास आहे, चंद्राची एकच आहे. चंद्र सूर्याला एकच रास आहे. इतर सगळ्या राशींना इतर सगळ्या ग्रहांना 2-2 राशी आहेत, पण चंद्र आणि सूर्याला ही एकच रास आहे. सो ही स्वतःच्या स्वराशीमध्ये चंद्र बलवान आहे. इनफॅक्ट इमोशनली असं दिसते की फिलिंग्स म्हणजे एखाद्या गोष्टीवरती उत्कटपणे व्यक्त होण्याची किंवा अशी एखादी टेंडन्सी असू शकते, कारण फुल मून आहे. सो इथे एक सांगणं आहे की काही बाबतीमध्ये म्हणजे तुमचे इमोशन्स असे असणार आहे की एक हाय लेवलला असणार आहे. सो एक इतर लोकांच्या बाबतीत एक सेन्सिबल असणं, तुम्ही सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. दुसरं कॅन्सर ही 4th हाऊस रास आहे. आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये 4th स्थान दर्शवणारी रास आहे. 4th स्थान हे आपल्या मातेचं आहे किंवा आपल्या मनःशांतीचं आहे, झोपेचं आहे, आपल्या सगळ्या ज्या भौतिक गरजा आहेत, आपलं घर दार, आपलं गाडी बंगला, आपली प्रॉपर्टी, जमीन जुमला, या सगळ्याचं 4th हाऊस आहे. सो तिथे ही जी फुल मूनची एनर्जी जी आहे ना, ती असं दाखवते की तुमचे जे काही फॅमिली इश्यूज असतील ना, तर त्यांना डील करण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे. किंवा एक फॅमिलीशी इनफॅक्ट 4 ऑफ वॉन इन कंजक्शन 10 ऑफ कॉइन्स. 10 ऑफ कॉइन्स हे सुद्धा फॅमिलीज दर्शवतं. सो द हाय प्रिस्टेस 4th हाऊसचं कार्ड आहे. सो इथे जर फॅमिली इश्यूज जर तुमचे काही असतील तर ते डील करण्यासाठी हा खूप एक चांगला पिरियड आहे. जर काही चॅलेंजिंग गोष्टी असतील फॅमिलीच्या बाबतीत तर त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला रिझोल्युशन किंवा द पर्सनल इश्यू रिचेस रिझोल्युशन हे कार्ड जे सांगतं ना, की त्याच्यावरती एक उत्तर होऊन जाईल किंवा त्या एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने म्हणा किंवा काही, कारण ती एक प्रकारची भावना असेल, म्हणजे इमोशनली सगळ्या गोष्टी इमोशनली करायचे. इनफॅक्ट नवीन घरामध्ये जर मूव्ह व्हायचं असेल तर त्यालासुद्धा हा खूप चांगला टाईम आहे. सो इथे एक मेसेज आहे की तुमच्या मनामध्ये जर काही इन्सिक्युरिटीज असतील, 4th हाऊस हे मनाचं आहे. सो तुमच्या मनामध्ये जर काही एक भीती असेल, इन्सिक्युरिटी असेल, तर त्याच्यावरती तुम्ही एक कंट्रोल घेण्यासाठी तुम्ही एक मेडिटेशन किंवा काही योग ह्याचा एक उपयोग करू शकता या पिरियडमध्ये. दुसरं म्हणजे एक फार एखाद्या गोष्टीमध्ये, कारण ही हाय पॉवरफुल एनर्जी आहे
सो इथे इमोशनलपणा जास्त आहे, एक्सप्लोजन म्हणता येईल त्याचा. फिलिंग्स, इमोशन्स याच्यामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसेल. सो इथे एक कुठल्याही गोष्टीमध्ये समजा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा काही, तर त्याच्यावरती पूर्ण एक ती गोष्ट फेस करा किंवा एक म्हणता येईल की ॲडॅप्ट करा त्या सिच्युएशनला आणि एक पुढे जाण्याचा विचार करा. त्याच्यावरती एक पूर्ण म्हणता येईल की इमोशनली पूर्ण आपली एनर्जी सरेंडर करू नका त्या गोष्टीवरती किंवा त्याच्यावरती एक फक्त त्या गोष्टीला गृहीत धरून इतर एक इमोशनलनेस जास्त आहे या ऊर्जेमध्ये. सो तिथे असं म्हणता येईल की कुठलेही डिसिजन्स घेताना त्या एक पर्टिक्युलर एखादी निगेटिव्ह गोष्ट झाली तर त्याचा संदर्भ सगळीकडे लावून एक नकारात्मकता ओढवून घेऊ नका असं म्हणता येईल. सो हा जो सप्टेंबरचा पिरियड आहे ना, हा तुमचा फॅमिली टाईम, फॅमिलीला तुम्ही जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं म्हणजे ही एनर्जी अशी आहे की सगळं काही आता हे चांगलं होणार आहे, हा एक दृढ विश्वास असू दे. 4 ऑफ वॉन्ड हे मॅरेज कार्ड आहे इनफॅक्ट. सो काहींच्या बाबतीमध्ये नवीन रिलेशनशिप जुळण्याचे, आयुष्यात येण्याचे चान्सेस दिसतात. एखादं मॅरेज किंवा काही किंवा तशा प्रकारचं एखादं फंक्शन तरी तुम्ही अटेंड कराल असं काहीसं दिसतंय. ही सॅटर्न इन लिओची जनरॉसिटीची ही एनर्जी आहे ना, हे असं सांगते की जे काही तुम्ही या पिरियडमध्ये, या पुढच्या सप्टेंबरमध्ये जे काही ज्यावरती तुम्ही काही काम कराल त्याच्यामध्ये एक सक्सेसफुल तुम्हाला आउटकम मिळण्याचे चान्सेस आहेत. असं तुम्हाला एक 5th हाऊस आहे, लिओ राशी पंचमात आहे. सो एक प्रकारे क्रिएटिव्हिटी, जी लोक एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे, मॅनेजमेंटमध्ये आहेत, क्रिएटिव्ह आहेत, क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत किंवा मग सॅटर्न आहे म्हटल्यानंतर एक एज्युकेशनल क्षेत्रामध्ये जी लोक आहेत, तर त्यांच्यासाठी खूप सक्सेस आहे या पिरियडमध्ये, या पुढच्या महिन्यामध्ये. सो इनफॅक्ट पंचम स्थान हे प्रेमाचं आहे, प्रणयाचं आहे. सो कदाचित एखादी आणि 4 ऑफ वॉन्ड हे मॅरेजचं कार्ड आहे किंवा 2 व्यक्ती एकत्र येण्याचं, युनियनचं कार्ड आहे. सो काही बाबतीमध्ये एखाद्या आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्तीशी, अनुभवी व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये येण्याचे काहींना चान्सेस असू शकतात. सो काहींच्या बाबतीत असं होऊ शकतं. दुसरं म्हणजे काहींच्या बाबतीमध्ये एखादी आर्टिस्ट, कलेशी संबंधित एखादी व्यक्ती आहे की तिच्याशी पार्टनरशिपमध्ये तुम्ही काहीतरी करताय किंवा एखादी प्रेमसंबंध म्हणा, अशा प्रकारचं काही होऊ शकतं. विनस इन लिब्राची एनर्जी इथे आहे. सो तुमचा ॲटिट्यूड हा पुढच्या या सप्टेंबरमध्ये असा असेल की आपले रिलेशनशिप्स मग कुठल्याही लेवलला, मग तुमच्या फॅमिली लेवलला असतील किंवा मग व्यावसायिक लेवलला असतील, त्यामध्ये एक बॅलन्सपणा आणण्यासाठी तुम्ही स्वतःहून काही कष्ट घ्याल असं दिसतं. एक चांगल्या प्रकारचं टीमवर्क तुमच्या करिअरमध्ये म्हणा, तुमच्या बिझनेस लेवलमध्ये एक चांगल्या प्रकारची पार्टनरशिप, टीमवर्क तुम्ही अनुभवाल. दुसरं एक घराचं जरी वातावरण जर बघितलं, कारण लिब्रा आहे, लिब्रा ही रास फार बॅलन्स रास आहे. दुसरं म्हणजे एक असं दाखवतं एक गृहिणीची रास आहे लिब्रा. सो आपलं घर, सराउंडिंग्स हे खूप चांगलं ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल काही बाबतीत असं दिसतंय. आणि वैवाहिकदृष्ट्या हा पुढचा महिना तुम्हाला खूप चांगला असेल, म्हणजे एक आनंद असेल दोघांमध्ये. कलेशी संबंधित जी लोकं आहेत, म्युझिकशी रिलेटेड किंवा जे म्युझिशियन आहेत किंवा त्यांना हा पिरियड खूप चांगला आहे. एखादं सोशल गॅदरिंग किंवा एखादं लग्न वगैरे कदाचित तुम्ही अटेंड करू शकता किंवा काहींच्या बाबतीमध्ये एखादं लग्न
होण्याचे चान्सेस म्हणलं ते पण कसं म्हणजे ती एखादी व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्राशी असू शकते, आर्टिस्ट असू शकते, क्रिएटिव्ह आर्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित अशा व्यक्तींचं लग्न तुमच्यापैकी जर कोणी असेल तर त्यांना चान्सेस आहेत एक नवीन रिलेशनशिपचे असं दिसतंय. सो ओव्हरऑल हा कार्ड आहे ना, हा काळ जो आहे सप्टेंबरचा, हा एक प्रकारे ना एक वेगळं वळण देणार आहे. कारण तर टॉवरचं कार्ड आहे. टॉवरचं कार्ड आहे म्हणजे काय, कुठल्या तरी एका पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि एक नवीन सुरुवात तुम्ही अनुभवाल. एक नवीन सुरुवात की एक म्हणता येईल की कारण हे रून जे आहे ना केनाज, हे सुद्धा एक ब्रेक थ्रूचं रून आहे. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण कायापालट होणं किंवा नवीन एक मिनिट सॉरी सर सांगायचं झालं की केनाज रूनवरून असं दिसतं की एक पुढच्या पिरियडमध्ये द टॉवरचं कार्ड आहे. सो एक नवीन सुरुवात आहे, एखाद्या पेनफुल सिच्युएशनमधून बाहेर पडणार. मग ती सिच्युएशन तुमच्या फॅमिली लेवलवरती असेल किंवा काही, तर त्यातून एक तुम्ही बाहेर पडून एखादी नवीन सुरुवात तुम्ही अनुभवाल. दुसरं म्हणजे काही बाबतीमध्ये एखादी क्लॅरिटी मिळू शकते तुम्हाला. किंग ऑफ स्वोर्ड आहे. काही बाबतीमध्ये एखाद्या सिच्युएशनमध्ये क्लॅरिटी मिळाली आणि मग त्यामध्ये वेगवान घडामोडी पुढे ती एक मोमेंट सुरू झाली असं म्हणता येईल. इनफॅक्ट फायनान्सेसच्या बाबतीतसुद्धा ज्या गोष्टी काही स्टॅटिक असतील ना तर त्या तुम्हाला मूव्ह होताना दिसतील. सो असं म्हणता येईल की एखादं नवीन नॉलेज एखाद्या बाबतीमध्ये मिळालं आणि तुमची त्या सिच्युएशनमधून बाहेर एखादी क्लिष्ट सिच्युएशन असेल त्यातून तुम्ही बाहेर किंवा ती सिच्युएशन आता एक नवीन इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने तुम्ही त्यावरती पुन्हा एकदा नव्या दृष्टीने विचार कराल किंवा तुमचा एक त्या सिच्युएशनकडे बघण्याचा अप्रोच बदलू शकतो असं काहीसं. एक रिलेशनशिपमध्ये सुद्धा जर विचार केला तर एक दोन्ही व्यक्तींना एक म्युच्युअली काहीतरी एखादी नवीन क्लॅरिटी मिळाली, काहीतरी एक इन्साईट्स मिळाले आणि त्यानंतर त्यातून दोन व्यक्तींनी ठरवलं की मीन्स काही कॉन्फ्लिक्ट्स असेल तर त्यातून बाहेर पडायचं किंवा काय. त्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हा पुढचा महिना हा सगळ्यांना खूप चांगला हार्मनी येणार आहे, बॅलन्सिंग येणार आहे. जरी काही कॉन्फ्लिक्ट्स असतील तर त्यातून तोडगे काढता येतील, एखादी नवीन इन्फॉर्मेशन मिळून जाईल किंवा काहीतरी क्लॅरिटी होईल त्यांच्या सिच्युएशनमध्ये आणि त्यातून एक चांगला पिरियड सुरू होईल रिलेशनशिपसाठी. इनफॅक्ट कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी, क्रिएटिव्हिटीसाठी सुद्धा, रिलेशनशिप आणि क्रिएटिव्हिटी या दोन गोष्टी मला या इथे स्प्रेडमध्ये जास्त येतात की एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी सुद्धा जर काही पूर्वी काही अडथळे येत असतील काही कुठल्याही बाबतीमध्ये तर तिथे आता क्लॅरिटी येईल, एक नवीन सुरुवात होणार. दुसरं म्हणजे एक फायनान्सेसच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी ठरवाव्या लागणार आहेत. 2 ऑफ कॉईन्स सांगतं की तुम्हाला फायनान्सेस बॅलन्स करावे लागणार आहे किंवा तुम्हाला त्या बाबतीत एक काहीतरी दूरदृष्टी ठेवून एखादी डिसिजन्स घेणे, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा काय एखादं ॲग्रीमेंटमध्ये येणं, ह्या गोष्टी काहीतरी कम्युनिकेशन त्या दृष्टीने करणं, ह्या गोष्टी तुम्ही कराल या सप्टेंबर महिन्यामध्ये असं इथे दिसतंय. आणि जे काही तुम्ही करणार आहात ना त्यामध्ये तुम्हाला सक्सेसचं कार्ड आहे. सो एक पुढच्या महिन्यामध्ये मला असं दिसतं आहे बऱ्याच बाबतीत तुम्ही डिसिजन्स घ्याल, काहीतरी एक टफ डिसिजन्स घ्याल आणि एखाद्या सिच्युएशनमधून बाहेर पडा. म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे होतील कुठल्या ना कुठल्या बाबतीत. सगळ्या गोष्टी अलाईन होतील तुमच्या लाईफमध्ये. तर काही प्रॉब्लेम्स असतील फॅमिली लेवलवरती, रिलेशनशिप लेवलवरती, फायनान्सेस संबंधी जर काही असेल प्रॉब्लेम तर ते सॉर्ट आऊट होण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे असं मला दिसतं इथे. सो पाईल नंबर 2 हे काही इंटरप्रिटेशन आहे या स्प्रेडचं. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे मोक्ष ऑफ काली. ॲमेथाइस्ट हा तुमचा क्रिस्टल आहे आणि राशींची चिन्ह आहे मिथुन रास, कर्क रास, वृश्चिक आणि कन्या. तुमचे कार्ड्स काही ड्रॉ करूया.
द बॅरियर हे कार्ड आहे. द बॅरियर. A time to give rather than take. New moon in Virgo. A personal issue reaches resolution. Full moon in Cancer. हे कार्ड पाईल नंबर 2 ला पण रिपीट झालंय. ब्लँक रून आलेलं आहे. Saturn in Aries, risk. Mars in Aquarius, rebellion. Sun in Leo, fortune. करिअर संबंधी असेल. बरंचसं प्रेडिक्शन किंवा करिअर संबंधी असेल. फ्लॉवर्स, हॅपीनेस. ब्रोकन ब्रिज, अनसक्सेसफुल आउटकम टू अ प्रॉब्लेम. पिन, न्यू जॉब और करियर. कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम एडमायर. Will, indecisive, allowing your life to ramble aimlessly. Pale, time to get out of a situation. Bottom of the deck, 5 of Pentacles. Five of Cups. Hierophant. The Emperor. Ace of Pentacles. Seven of Cups. King of Pentacles. Ten of Swords. Six of Wands. The bottom of the deck, 5 of Pentacles. फर्स्ट कार्ड आहे ते बॅरियरचं कार्ड आहे. सो
मुळात वॅरियरची एनर्जी कशी आहे की आणि मार्स इन ॲक्वेरियस ही पण एनर्जी आहे. सो एक दुसरं म्हणजे सॅटर्न इन एरीज ही जो मंगळाची रास, इथे मंगळाची एनर्जी आहे, इथे मार्स इन एरीज आणि द वॅरियरचं काळ. सो इथे थोडी मॅस्क्युलिन पॉवर आहे असं जाणवतं या स्प्रेडमध्ये. द वॅरियरचं काळ असं सांगतं की पुढच्या या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एनर्जी लेवल ही या टाईप असणार आहे मंगळासारखी. म्हणजे एखाद्या गोष्टीला एखादं एम ठरवून त्या दृष्टीने प्रयत्नशील राहणं. मुळात वॅरियरची एनर्जी म्हणजे एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तिथे आपला प्रेझेन्स असणं गरजेचं आहे. आपण स्वतः उपस्थित, मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, ते तुमच्या करिअरमध्ये, स्पेशली इथे करिअरचा उल्लेख आहे. सो इथे करिअर हे हायलायटेड आहे जास्त. आणि दुसरं म्हणजे एक न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटी, कदाचित नवीन करिअर असेल, काहीतरी तुम्ही नवीन करण्याच्या उद्देशाने काही सुरुवात कराल असं ही दिसतं आहे. सो दुसरं म्हणजे हे जे कार्ड आहे ना, एक मिनिट, सो असं दिसतंय की या पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये करिअरच्या बाबतीमध्ये, काही बाबतीमध्ये एक समजा एक्सपॅन्शन असेल किंवा तुम्ही नवीन काही चालू करत असाल किंवा काय, तर तिथे एक तुमची भूमिका किंवा तुमची एनर्जी ही लाईक वॅरियर असणार आहे. कारण इथे मंगळाची एनर्जी जास्त आहे या स्प्रेडमध्ये. सो त्या वॅरियरची एनर्जी इन द सेन्स काय की ते एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे, तर त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा प्रेझेन्स असणं म्हणजे फोकस असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः तिथे सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि ते जे काही तुमचं उद्दिष्ट आहे त्याच्या पुढे त्या सातत्यपूर्ण त्यावरती ॲक्शन घेणं, एक पर्पजफुली ॲक्शन घेणं. आणि किंवा एखादी सिच्युएशन तुम्ही सॉल्व करताय, एखाद्या तुमच्या लाईफ सिच्युएशन असेल एखादी, तर तुम्हाला तर त्या वेळीसुद्धा तुमची ही भूमिका अशीच असणार आहे की त्यावरती पूर्ण एक कंट्रोल घ्यावा या दृष्टीने. मग ते रिलेशनशिप असो किंवा करिअरमध्ये रिलेशनशिप असो, कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सिच्युएशन मे बी तुमची आता चालू असेल किंवा काय, तर त्या बाबतीतसुद्धा या पुढच्या महिन्यामध्ये तुमचा हा अप्रोच हा असा असणार आहे. दुसरं आपल्याकडे न्यू मून इन वर्ग आणि फुल मून इन कॅन्सर आहे. मुळात फुल मून इन कॅन्सर, फुल मूनची एनर्जी ही कॅन्सरमध्ये आहे. कॅन्सर ही मुळात चंद्राचीच रास आहे. तो स्वराशीमध्ये चंद्र हा बलवान आहे आणि फुल मून आहे म्हटल्यानंतर ही एनर्जी खूप पॉवरफुल आहे. पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र. सो असं म्हणता येईल की तुमचे इमोशन्स जे आहेत ना ते पीकवर असतील, एकदम एक्सप्लोजन म्हणतात ना, एखादा तुमच्या भावना किंवा त्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी एक तुम्हाला स्वतःहून काहीतरी प्रयत्नशील राहावं लागेल त्यासाठी की कुठेही त्या प्रॉपर तुम्हाला चॅनेलाइज करावे लागतील असं आहे. कारण मुळात ही कॅन्सर ही रास मुळातच इमोशनल आहे आणि त्यामध्ये फुल मून आहे. सो फिलिंग्स म्हणा, भावना म्हणा, तुमचे इमोशन्स म्हणा, हे पीक लेवलला असणार आहेत या पुढच्या पिरियडमध्ये. सो अशा वेळी जेव्हा तुम्ही व्यक्त होता बाहेरच्या जगामध्ये, तेव्हा इतरांसाठी सेन्सिटिव्ह राहा. इनफॅक्ट फॅमिली इश्यूज जर तुमचे काय असतील तर ते डील करण्यासाठी हा पिरियड खूप चांगला असणार आहे. कारण 4th हाऊस आहे चंद्राचं. कॅन्सर ही रास कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थात येते. सो त्या दृष्टीने आणि तिथे फुल मूनची एनर्जी आहे. सो जर फॅमिली इश्यू तुमचे काही असतील, आईशी संबंधित काही इश्यू असतील, काही कॉन्फ्लिक्ट्स असेल, तर त्यावरती काम करण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे. काही चॅलेंजेस असतील तुमच्या फॅमिली लेवलवरती, ते कंट्रोल येण्यासाठी ते कंट्रोलमध्ये येतील या पिरियडमध्ये, असं काहीच आहे. सो
ह्या कार्डचा मेसेज काय, ऑल विल बी वेल, की सगळं काही पुढे जाऊन व्यवस्थित होणार आहे. फक्त तुम्हाला ह्या एनर्जीला प्रॉपर चॅनलाइज करणं गरजेचं आहे, की एखाद्या कुठल्याही छोटीशी जरी निगेटिव्हिटी असेल तर त्यावरती त्यामुळे स्वतःला होल्ड बॅक करू नका, किंवा त्यावरती एक जास्त फोकस देऊ नका, अशा प्रकारचं सांगता येईल. की तुमच्या स्वतःच्या मनामध्ये काही भीती असतील, इन्सिक्युरिटीज असतील, तर त्यावरती तुम्हाला कंट्रोल मिळवण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे. वैचारिकदृष्ट्या 10 ऑफ सोड इन कंजंक्शन टू एम्पर इज अ कंट्रोलर. सो 10 ऑफ सोड काय आहे, सोड्स हे विचारावरती कार्य करतात. सो कुठल्याही वैचारिक पेनफुल सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असेल ना, तर त्याच्यावरती कंट्रोल घेण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे. फक्त एक स्वतःच्या मनाची पॉवर आहे ती प्रॉपरली चॅनलाइज करा, मेडिटेट करा. आणि हा फॅमिली टाईम आहे, जास्तीत जास्त वेळ आपल्या फॅमिलीला देण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे न्यू मून इन वर्गो. न्यू मून हा पुढे वाढत जाणार आहे, सो पुढे डेव्हलपमेंट देणार आहे. वर्गो राशी मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये 6th हाऊसला असते. 6th हाऊस हे आपल्या नोकरीधंद्याचं आहे, करिअरचं आहे 6th हाऊस. सो तिथे हा न्यू मून आहे जो पुढे वाढत जाणार आहे, सो डेव्हलपमेंट देणारा आहे. सो त्या दृष्टीने एक तुमच्या कामाधंद्याच्या ठिकाणी एक हेल्दी रुटीन फॉलो करा, जे तिथलं वातावरण एक नॉर्मल होण्याचं. इनफॅक्ट फॅमिलीमध्ये सुद्धा, कारण ही 2 कार्ड कंजंक्शनमध्ये आहेत, फॅमिलीमध्ये सुद्धा तुमच्या स्वतःच्या रोजच्या व्यवहारामध्ये एक हेल्दी रुटीन आणा. दुसरं म्हणजे तुम्हाला हा पुढचा पिरियड सप्टेंबरमध्ये तुम्हाला करिअरमध्ये ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट झालेली दिसेल. हळूहळूवारपणे एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, कारण वर्गो ही चिकित्सक रास आहे, कन्या रास. सो त्या दृष्टीने एक अभ्यासू आहे रास वर्गो, बुधाची आहे. सो अभ्यासू आहे, बुधाची आवडती रास आहे वर्गो. सो एक चिकित्सक आहे. दुसरं म्हणजे म्हणता येईल की सर्व्हिसची रास आहे, परफेक्शनची रास, सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्शन लागतं. सो फार बारीक डिटेल्स तुमच्या करिअरमध्ये किंवा काही त्या तपासून बघा असं म्हणता येईल. आणि 6th हाऊस हे तुम्ही इतरांना काही सर्व्हिस देता, किंवा तुम्ही तुमचा ॲटिट्यूड इतर लोकांच्या बाबतीत कसा आहे, किंवा जनसेवेच्या दृष्टीने, त्या दृष्टीने सुद्धा आपण 6th हाऊसचा विचार करतो. सो तुम्हाला त्या प्रकारे कोणाला सर्व्हिस करता आली किंवा काय, तर ते जास्त फायदेशीर आहे या पुढच्या पिरियडमध्ये, कारण हा न्यू मून आहे, ग्रो करणारा आहे. सो तुम्ही जेवढी सर्व्हिस इतरांना कराल, जेवढा सेवाभाव तुम्ही ठेवाल सोसायटीमध्ये किंवा इतर पब्लिकमध्ये वापरताना, तेवढंच प्रेम आणि पैसा तुम्हाला फॉलो करेल, असं या कार्डचा मेसेज आहे. सो त्या दृष्टीने हा विचार करा. बॉटम ऑफ द टेक 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. 5 ऑफ पेंटॅकल्समध्ये मे बी तुम्ही आतापर्यंत काही बाबतीमध्ये एक इमोशन्सच्या बाबतीत म्हणा, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणा, किंवा फायनान्सीच्या बाबतीत म्हणा, फार कठीण पिरियड. 5 ऑफ पेंटॅकल्स हा ब्लॅक नाईट ऑफ द सोल असं या कार्डचं हे केलं जातं. सो डार्क नाईट ऑफ द सोल. सो ही फार एक म्हणतात ना कार्मिक सिच्युएशन आहे 5 ऑफ पेंटॅकल्स. सगळ्या बाजूने एक अपोजिशन्स फेस करावं लागणं, किंवा एक फायनान्सेसच्या बाबतीतसुद्धा म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये बस आपल्याला आता फक्त तग धरायचं आहे, अशा प्रकारची एखादी सिच्युएशन की सगळ्या गोष्टी कुठे ते हातातून निघून नाही येण्या जात आहेत, अशा प्रकारच्या काही सिच्युएशन्स लाईफमध्ये असतात जे कार्मिक असतात. सो त्या दर्शवणार आहे 5 ऑफ पेंटॅकल्सचे कार्ड. एक मिनिट सॉरी. मे बी अशी एखादी इमोशनल कंडिशन तुम्ही एका रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये जर काही तुम्ही आता फेस केलेली असेल, तर त्या दृष्टी आता पेनफुल सिच्युएशनमधून आता तुमची सुटका होईल असं दिसतं आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये येईल ती सिच्युएशन, असं काहीसं इथे दिसतं आहे. आणि एक नवीन सुरुवात तुम्हाला अनुभवता येईल, कारण द ब्लँक रून आहे. ब्लँक रून हा एंड आणि द बिगिनिंग दोन्ही दर्शवतो. सो द ओडिन यांचं रून आहे, ते नॉर्स गॉड ओडिन यांचं रून आहे. एक प्रकारे कार्मिक ऋण आहे, नवीन सुरुवात दर्शवतो. सो एक प्रकारची नवीन सुरुवात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता अनुभवणार आहात. तुम्हाला असं दिसेल की या पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःवरती काही काम करणार आहात. एक स्वतःच्या प्रोग्रेससाठी, सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही
एक प्रयत्नशील राहाल असं काहीसं दिसतंय, कारण एरीज आहे इथे. काही बाबतीत रिस्क घ्याल तुम्ही, कारण हे रून जे आहे ना ते एम्प्टी रून आहे, ब्लँक रून आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर कुठेतरी एक तो सगळ्या स्पिरिच्युअलिटीसुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा जर आपल्याला काही डाउनलोड्स, काही इन्साईट्स हवे असेल तर एक आपल्याला मनाने एक ब्लँक व्हावं लागतं, एम्प्टी व्हावं लागतं कुठल्याही बाबतीमध्ये. तसंच म्हणता येईल की कप जर रिकामी असेल तरच तो भरता येतो, तसं काहीसं. सो हा पिरियड तुम्हाला असं जाणवेल की इनफॅक्ट ही फुल मून कॅन्सरची पण एनर्जी आहे की तुम्हाला असं एक स्वतःच्या जेव्हा असे काही चेंजेस होणारे असतात लाईफमध्ये, कार्मिक चेंजेस असतात, हे कार्मिक ऋण आहे. सो काही कार्मिक चेंजेस असतात आणि बरीचशी कार्ड्स मला अशी ही कार्मिकच दिसत आहेत. सो काही जे चेंजेस लाईफमध्ये होत असतात, एक ट्रान्झिशनचा पिरियड असतो, त्यावेळी काही निगेटिव्ह असते ती एका सरफेसवरती येत असते. सो आपल्या मनातल्या उत्कट ज्या भावना असतात किंवा भीती असते एक प्रकारची, एक इन्स्टॅबिलिटी आपल्याला काही वेळा आपण फील करतो. सो ते म्हणतात ना की एक कर्माचा खेळ असतो, डेस्टिनी इज ॲट प्ले असं म्हणता येईल की तो जो एक पिरियड असतो की तो आपल्याला एक इमोशनली चॅलेंजिंग असतो की आपल्याला त्यावरती एक कंट्रोल असणं आपलं गरजेचं आहे. सो तुम्हाला असं दाखवेल की तुमचं पर्सनल लाईफ आहे ते मे बी कदाचित एक बियॉन्ड एखादी सिच्युएशन असेल लाईफमधली की त्यावरती आता तुमचा कंट्रोल नाही. ही एक डेस्टिनी आहे की तिने सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेतलेल्या आहेत. एक तुमचा कंट्रोल नाही आहे ह्या ज्या गोष्टी आजूबाजूला आपल्या होत आहेत किंवा काय. सो अशा वेळी थोडंसं युनिवर्सला सरेंडर करून युनिवर्सवरती ट्रस्ट ठेवून एक झोकून देण्याचे तरच तुम्ही त्या सिच्युएशनवरती पूर्ण कंट्रोल घेऊ शकता. आणि ही वेळ आहे की त्यावरती ते इमोशन्स म्हणून द फुल मून कॅन्सरचा मेसेज तुम्हाला आहे की ह्या पिरियडमध्ये मेडिटेट करा, ही एनर्जी प्रॉपरली चॅनलाइज करा. आणि जेव्हा तुम्ही हा कंट्रोल घ्याल तेव्हा कुठल्याही सिच्युएशनवरती जेव्हा तुम्ही स्वतः ती जज करा, जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती कृती करू शकता. सो काही प्रमाणामध्ये द सॅटर्न इन एरीज हे जे रिस्कचं कार्ड आहे ते सांगतं की एक हा जो पिरियड आहे तो एक थांबून विचार करून कृती करण्याचा आहे. रिस्कसुद्धा तुम्ही घेणार असाल तर त्यावरती सुद्धा तुमचा कंट्रोल असायला पाहिजे. कारण एरीज आहे ना ही एक मेष रास ही थोडीशी मंगळाची आहे, त्यामुळे घाईने निर्णय घेणारी किंवा इम्पल्सिव्हनेस हा यावरती. पण सॅटर्न जिथे कुठे सॅटर्न कुठल्याही घरात किंवा कुठल्याही ग्रहासोबत असेल तर त्या ग्रहांना कंट्रोल करतो. सो इथे तुम्हाला असंच म्हणणं आहे की आता तुम्हाला जे काही कृती करायची असेल तुमच्या लाईफमध्ये, कुठल्याही सिच्युएशन कुठल्याही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल तर त्यावरती पहिल्यांदा रिलॅक्स होऊन पूर्ण विचारांती एक कृती करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रिस्कसुद्धा घ्यायची असेल तर तीसुद्धा तोलून मापूनच घेणं गरजेचं आहे, असा या कार्डचा मेसेज आहे. दुसरं म्हणजे इथे तुम्हाला स्वतःवरती सेल्फ कंट्रोल असणं गरजेचं आहे. स्वतःच्या विचारांवरती एक डिसिप्लिन असणं तुम्ही गरजेचं आहे, कारण सॅटर्न हा डिसिप्लिनचा ग्रह आहे, कंट्रोलचा ग्रह आहे. सो स्वतःवरती सेल्फ कंट्रोल असणं गरजेचं आहे, डिसिप्लिनमध्ये शिस्त बाळगणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काम करायचं आहे. आपल्याला काय अचीव करायचं किंवा काय या सगळ्या गोष्टी ह्या आधीच एक तोलून मापून त्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. जसं एक हा जो मंगळाचा इम्पल्सिव्हनेस आहे की जसं सैनिकाचं पहिल्यांदा गोळी मारून नंतर बघितलं की कोण आहे असं होता कामा नये. सो कुठल्याही गोष्ट काही अचीव करायचं असेल तर ते पहिल्यांदा त्याचा एक पूर्ण आढावा घेऊन प्लॅनिंग करून डिसिजन्स
आणि मग त्यावरती कृती करणं गरजेचं आहे, असं या एनर्जीचं म्हणणं आहे. सो तुम्ही तुमच्यामध्ये पेशन्स राखणं या पिरियडमध्ये. दुसरं, मार्स इन ॲरीज, मार्स इन ॲक्वेरियस ही एनर्जी आहे. सो काही प्रमाणामध्ये, काही बाबतीमध्ये तुमच्यामध्ये कदाचित काही सिच्युएशनमध्ये, काहींच्या बाबतीमध्ये एखाद्या ऑथॉरिटीच्या बाबतीत, एखादी ऑथॉरिटी, जर हेरोफेंट ही ऑथॉरिटी आहे, इन्स्टिट्यूशन आहे, ओल्ड इन्स्टिट्यूशन, एक पारंपरिक इन्स्टिट्यूशन. सो त्या बाबतीत एखाद्या अशा इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत कंजक्शन बाय 5 ऑफ कप, एखादी डिसअपॉइंटमेंट तुम्ही फील करणं, कदाचित अशी एखादी सिच्युएशन मे बी तुमच्यासमोर येऊ शकते. किंवा काहींच्या बाबतीत एखादी प्रोटेस्ट करणं किंवा एखादी गोष्ट न पटणं आणि त्याच्या बाबतीत आपण मे बी प्रोटेस्ट करणं, अशा प्रकारची एखादी सिच्युएशन होऊ शकते. किंवा एखाद्या ऑथॉरिटीच्या बाबतीत त्यांच्या एक व्यवहाराच्या बाबतीत आपण सॅटिस्फाय न असणं, अशा प्रकारची एखादी सिच्युएशन होऊ शकते. सो इथे तुम्हाला गायडन्स आहे की अशी एखादी सिच्युएशन तुम्ही फेस केली तर त्या बाबतीत एक तुमचा जो अप्रोच आहे हा एक लॉजिकल असायला पाहिजे, कारण या कार्ड्समध्ये रिझनिंग ॲबिलिटी खूप चांगली आहे या एनर्जीमध्ये. सो इथे लॉजिकल अप्रोच वापरणं गरजेचं आहे. एक वेगळा पर्स्पेक्टिव्हमध्ये त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला पाहणं गरजेचं आहे. मग अशा वेळी काय होतं, इथे मार्स आहे. मार्स म्हटल्यानंतर मी म्हटलं ना, अग्रेसिव्हनेस असतो कुठल्याही सिच्युएशनला, कारण ही वॅरियरची एनर्जी आहे, मास्क्युलिन एनर्जी या स्प्रेडमध्ये जास्त आहे. त्यामुळे एक झटकन व्यक्त होण्याची. दुसरं म्हणजे फुल इन कॅन्सर आहे. सो इमोशनलपणा जास्त आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये इमोशनली झटकन एखाद्या गोष्टी तुम्ही व्यक्त होतं. आपला नकार किंवा आपला एखाद्या गोष्टीला विरोध आहे तो व्यक्त करण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस आणावे लागतील, कारण वेगळ्या अँगलने तुम्हाला त्या सिच्युएशनकडे पाहावं लागेल. कारण कुठलाही असा विरोध जरी दर्शवायचा असेल तो असा काय म्हणतात ते तुमचे रॉ इमोशन्स असून उपयोगाचे नाहीत, असा इथे एक ॲडवाईस आहे या कार्ड्समध्ये, या ओव्हरऑल यामध्ये. दुसरं बघितलं तर सन इन लिओ आहे. सो स्वतःच्या राशीमध्ये सन बलवान आहे, पंचम स्थानामध्ये येते सूर्याची रास. सो तुम्हाला असं जाणवेल की एक पूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, सगळ्या गोष्टीमध्ये क्रिएटिव्ह सक्सेस जास्त आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये जर कोणी असेल ना तुमच्यापैकी कोणी, तर त्यांना खूप ग्रेट अचिव्हमेंट आहेत. तुम्हाला एक व्यक्त होण्याचं, कारण 5th हाऊस हे स्वतःला व्यक्त करण्याचं आहे. सो जर तुमचा क्रिएटिव्ह अप्रोच असेल तर तुम्हाला एक व्यक्त होण्यासाठी किंवा 4 चौघामध्ये येण्यासाठी खूप चांगले चान्सेस आहेत. म्हणजे स्वतःला तुमचं टॅलेंट जर दाखवायचं असेल तर त्यासाठी खूप चांगला पिरियड आहे. दुसरं म्हणजे आतापर्यंतचा तो तुमचा जो एक ॲटिट्यूड असेल किंवा एखादी सिच्युएशन असेल की त्याच्यावर तुम्हाला सॉल्युशन मिळत नाही आहे, किंवा आतापर्यंत जर एखाद्या हे म्हणतात ना इनडिसिसिव्हनेस, म्हणजे कुठल्या गोष्टीवरती निर्णयावरती येता येत नाही आहे, अशा प्रकारची जर एखादी सिच्युएशन असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा पिरियड खूप चांगला आहे. म्हणजे या अगोदरचा जो पास्ट आहे, कारण आता करिअरमध्ये तुम्हाला सक्सेस आहे, हॅपीनेस आहे. सो आणि हा पिरियड हा बराचसा तुमच्या लाईफमध्ये चेंजेस आणणार आहे, कारण ब्लँक रूट आहे. ब्लँक रूट हे एक प्रकारचा एंड आहे, म्हणजे सिम्बॉलिक एंड, एक प्रकारचं म्हणता येईल ना की सिम्बॉलिक डेथ, की आता पूर्वीचे तुम्ही राहिले नाही, तुम्ही पूर्ण बदलून गेलात असं म्हणता येईल, की ओव्हरऑल माणसाला बदलून टाकणारी किंवा पूर्ण एक त्याच्या आयुष्यामध्ये एक नवीन काहीतरी आणणारी, की काहीतरी पूर्वीचं आहे की त्याचं आता काही अवशेषच नाहीच राहिलेत, अशा प्रकारचं एखादी नवीन सुरुवात मे बी काहींच्या बाबतीमध्ये तुम्ही अनुभवाल असं काहीसं दिसतं. दुसरं, जिथे 5 ऑफ कप्स आहे, म्हणजे कुठे डिसअपॉइंटमेंट आहे, तिथे आता 7 ऑफ कप्स इन कंजंक्शन आहे. सो तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खुल्या होतील, तुम्हाला नवीन रिलेशन्स, नवीन कॉन्टॅक्ट्स, एक त्यासाठी एक पिरियड खूप चांगला आहे असं म्हणता येईल.
कुठल्याही निगेटिव्हिटीवरती तुम्ही कंट्रोल घेणार आहात. 6 ऑफ वॉन्ड हे विजयाचं कार्ड आहे. सो एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी, द एस ऑफ पेंटॅकल्स, द न्यू जॉब करिअर, न्यू जॉब. एस ऑफ पेंटॅकल्स हे नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी, नवीन एखादी भौतिक सुखसुविधांमध्ये, भौतिक पोझिशन्समध्ये वाढ करणारी एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात येण्याचे चान्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी जरी ही संधी आहे, एस हे संधी असते, ती आपल्याला घ्यावी लागते. पण त्यामध्ये तुम्हाला 6 ऑफ वॉन्ड म्हणजे सक्सेससुद्धा आहे. ती संधी तर तुमच्या आयुष्यात येणारच आहे, पण त्यासोबत ते सक्सेसही त्यामध्ये मिळणार आहे. सो ओव्हरऑल पिरियड खूप छान आहे. म्हणजे अर्लियर जर तुमचं असं काही एक निगेटिव्हिटी असेल ना, तर त्यावरती बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला या सप्टेंबरमध्ये उत्तर मिळून जातील. कारण द पर्सनल इश्यू रिचेस रिझोल्युशन असं म्हणतात. सो फॅमिली लेवलवरती सुद्धा असं काही इश्यूज असतील, एक रिलेशनशिपच्या, फॅमिली इन द सेन्स रिलेशनशिपच्या बाबतीत जर तुम्हाला कुठल्याही इश्यू असतील तर ते सॉर्ट आऊट करण्यासाठी हा पिरियड अत्यंत चांगला आहे. फक्त ह्या एनर्जीला एक प्रॉपर चॅनलाइज करा. कुठेही व्यक्त होताना कंट्रोल असू द्या, एवढंच म्हणणं आहे. सो पाईल नंबर 3 हे तुमचं हे इंटरप्रिटेशन आहे तुमच्या स्प्रेडचं. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू.